नमस्कार सर्व पालकांचं आपल्या केके टॉप एज्युकेशन या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। पालकांचं स्वागत करण्याचं खरं कारण म्हणजे आपल्याला आठवत असेल आपल्या या चॅनलवरती आपण साधारण 5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ दिलेला होता। तो व्हिडिओ जवळपास 13,000 लोकांनी पाहिला होता आणि ज्या पालकांचं मूल हे सीबीएसई शाळेमध्ये शिकतं अशा पालकांनी शाळांकडे आग्रह धरला की आमच्या मुलाला सुद्धा आम्हाला काय करायचं आहे, स्कॉलरशिप एक्झामला बसवायचं आहे। शाळांनी विरोध केलेला असताना सुद्धा काय केलं की पालकांनी फॉर्म भरायला भाग पाडलं। कारण पालकांना हे माहिती आहे माझ्या मुलाला स्कॉलरशिप मिळणार नाही, पण आज माझं मूल हे काय होणार आहे तर एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या पायाभरणीची तयारी करणार आहे। कारण माझ्या मुलाला उद्या चालून नीट द्यायची आहे, जेई द्यायची आहे, एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये द्यायच्या आहेत। मग मी माझ्या मुलाला संधी का देऊ नये? आणि ज्या ज्या पालकांनी सीबीएसई स्कूलमध्ये असून सुद्धा आपल्या मुलाचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी शाळांना भाग पाडलं त्या पालकांचं मी इथे सहर्ष स्वागत करतो। आणि बऱ्याचशा पालकांचे मला असे फोन होते की सर इंग्लिशमध्ये आमच्या मुलाचा फॉर्म भरलेला आहे, त्याचं मीडियम इंग्लिश आहे, इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हिडिओ बनवा, असे बरेचशा पालकांनी फोन केलेले आहेत। आणि अशा पालकांच्या आग्रहास्तव त्यांच्या मुलासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्ही तयारी केलेलीच असेल, पण मात्र तुम्हाला सुद्धा क्वेश्चन आन्सरची जे काही माझ्याकडून अपेक्षा होती तर मी नक्कीच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। तर चला, क्वेश्चन नंबर 1 तुमच्यासाठी काय आहे हे काळजीपूर्वक बघा। पालकांनी आता फोन जो आहे तो आपल्या मुलाकडे दिला तरी सुद्धा चालेल। तर पहिला क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द सम ऑफ, कशाची सम करायची आहे आपल्याला, इव्हन नंबर फ्रॉम 91 to 100, 91 to 100 पर्यंतच्या इव्हन नंबरची सम करायची आहे। ज्या वेळेला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला करायचं काय, तर फक्त एक फॉर्म्युला आहे, फर्स्ट इव्हन नंबर दॅट मीन्स कोणती, तर दिलेली आपल्याला 91 च्या पुढची फर्स्ट इव्हन नंबर ही 92 आहे बेटा। फर्स्ट इव्हन नंबर म्हणजे इथे 2 नाही घ्यायची आपल्याला, 92 च्या पुढची इव्हन नंबर कोणती आहे, कारण 91 ही ऑड नंबर आहे। तर फर्स्ट इव्हन नंबर प्लस लास्ट इव्हन नंबर कोणती आहे, 100 ही लास्ट इव्हन नंबर आहे, डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड हाऊ मच नंबर्स फ्रॉम 91 to 100, किती नंबर आहेत इव्हन नंबर, 5 नंबर आहेत। सो इथे मल्टिप्लाइड बाय 5 हा एक फॉर्म्युला आहे, फर्स्ट इव्हन नंबर प्लस लास्ट इव्हन नंबर अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर्स किती असणार आहेत, तर 5 नंबर्स असणार आहेत। आपण आता याला सॉल्व करणार आहोत। फर्स्ट इव्हन नंबर आहे 92, लास्ट इव्हन नंबर आहे 100 अपॉन 2 मल्टिप्लाइड 5, हे सॉल्व करा। पहिली याची ऍडिशन करून घ्यावी लागते बेटा, म्हणजे 192 यांची ऍडिशन होणार आहे, देन डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5। या 2 ने काय करायचं आहे, 192 ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे। डिव्हिजन बेटा तुम्हाला येत असेल, 2 ने पहिलं 19 ला डिवाइड करणार आहोत, 2 9 जार 18, इथे 1 राहिलेला आहे, 2 6 जार 12 मल्टिप्लाइड बाय 5। आणि आपल्याला परीक्षेला थोडासा स्पीड असणं गरजेचंही आहे। 5 6 जार 13, 9 5 जार 45 प्लस 3 किती झाले, 48। हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर, म्हणजे अल्टरनेटिव्ह नंबर थर्ड हा आपला फायनल आन्सर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कधी ऑलिम्पियाड वगैरे एक्झाम दिलेली नाहीये, तुम्हाला क्वेश्चन पेपर स्वतंत्र असतो, स्वतंत्र ओएमआर सीट असते। या ओएमआर सीट वरती क्वेश्चन नंबर 1 त्याच्या समोर असे 4 गोल केलेले असतात बघा। मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे परीक्षेला जाता त्यामध्ये तुम्हाला ओएमआर सीट दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे, ती कशी भरायची ते सुद्धा सांगितलेलं आहे। फॉर एक्झाम्पल तुमचा क्वेश्चन नंबर 1 हा जर असेल तर त्याच्या समोर ए बी सी आणि डी या पद्धतीचे सर्कल असणार आहेत। क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर जर सी आहे तर सी ला तुम्ही काय करणार आहात, फक्त सी ला ब्लॅक करणार आहात, बाकीचे सगळे कोरे ठेवणार आहात बेटा, येतंय लक्षात। चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं आहे आपल्याला, यावरच आधारित पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 81 to 90। तिथे आपल्याला इव्हन नंबरची सम विचारलेली होती, इथे आपल्याला 81 to 90 च्या ऑड नंबरची सम विचारलेली आहे। फॉर्म्युला तोच आहे, पहिली ऑड नंबर दॅट मीन्स फर्स्ट ऑड नंबर प्लस लास्ट ऑड नंबर, यामध्ये लास्ट ऑड नंबर कोणती असणार आहे, तर 89 असणार आहे, कारण 90 ही काय आहे, इव्हन नंबर आहे, डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5। आता इथे 5च का घेतलेले आहेत, कारण 81 पासून 90 पर्यंत टोटल ऑड नंबर किती आहेत, तर 5 आहेत। कोणकोणत्या बेटा, तर 91 93 95 97 अँड 99, 81 83 85 देन 87 अँड 89 या काय आहेत, तर ऑड नंबर आहेत। यांची ऍडिशन करा, किती येणार आहे, 0 देन
17 अपॉन 2 मल्टिप्लाइड 5. फक्त याची ॲडिशन केलेली आहे, ती आली किती 117 आणि या 2 ने याला डिवाइड करा. 2 8 जार 16, 2 5 जार 10 मल्टिप्लाइड बाय 5. यांचं मल्टिप्लिकेशन 5 5 जार 25, 8 5 जार 40, 40 प्लस 2 45. किती आला आन्सर बेटा आपलं 425. 425 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. येतंय लक्षात. त्यानंतर आता हे जे काही क्वेश्चन होते नंबर सिस्टीम वरती बेस्ड असलेले क्वेश्चन होते, सिंपल क्वेश्चन होते. येते लक्षात. बऱ्याचशा मराठी मीडियमच्या व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, त्यामध्ये सुद्धा असं बऱ्याच जणांना वाटतं की क्वेश्चन हे सिंपल आहेत की काय, पण तुम्हाला बेस कन्सेप्ट माहित असल्याशिवाय ऍडव्हान्स लेवलकडे तुम्हाला जाताही येणार नाही. बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना बेस कन्सेप्ट माहित नाही, म्हणून काही सिंपल क्वेश्चन हे घ्यावेच लागतात. कारण खूप अवघड क्वेश्चन जर घेतले आणि पेपर बनत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, काही क्वेश्चन हे सिंपल लेवलवर असतात, काही क्वेश्चन मॉडरेट लेवलवर असतात आणि काही क्वेश्चन हे डिफिकल्ट लेवलवर असतात. डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन कसे सोडवायचे याचाही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. त्यामुळे आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन थोडेसे सोडवताना रटाळवाणे वाटतात विद्यार्थ्यांना, त्यामुळे विद्यार्थी बघायला टाळाटाळ करत आहेत. फाइंड द ट्रायंगुलर नंबर फ्रॉम द फॉलोइंग. यापैकी ट्रायंगुलर नंबर कोणते आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. हे आयडेंटिफाय कसं करायचं? पहिली नंबर आहे बेटा आपल्याकडे 8 दिलेली आहे. मग हे ट्रायंगुलर नंबर आहे की नाही हे आम्ही कशी ओळखायची? तर लक्षात घ्या, ही जी दिलेली नंबर आहे याला मल्टिप्लाइड करा 2 ने. किती आन्सर आलं? 16 आन्सर आलं सर आमचं. 16 आन्सर आलं ना. कोणत्या दोन कन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन 16 आहे ते बघा. कोणत्या दोन नंबर आहेत? तुम्हाला हे माहिती आहे 4 4 जार 16 होतात. म्हणजे 4 आणि 4 ही काय कन्सिक्युटिव्ह नंबर आहे का? नाही, ती सेम नंबर आहे. कन्सिक्युटिव्ह नंबर कशाला म्हणतात? तर 4 ची कन्सिक्युटिव्ह नंबर 5 होऊ शकते. यस, होऊ शकते. 4 5 जार किती होणार आहेत? 20 होणार आहेत. 3 ही 4 ची कन्सिक्युटिव्ह नंबर होऊ शकते का? यस, होऊ शकते. किती होतात? 12 होतात. म्हणजे 16 येतंय का आन्सर? येतच नाहीये. म्हणजे 8 ही ट्रायंगुलर नंबरच नाहीये. 8 ही ट्रायंगुलर नंबर नाहीये. चला पुढच्या नंबरकडे आपण जाऊयात. पुढची नंबर आहे 50. 50 मल्टिप्लाइड 2 जर केला आपण तर किती येतं? 100 येतं. 100 ची ही परिस्थिती तुम्हाला जाणवत असेल की कोणत्याही कन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन हे 100 होणार नाहीये, कारण 10 10 जार 100 होतात. ही स्क्वेअर नंबर आहे, त्यामुळे हे होणार नाही. देन 100 मल्टिप्लाइड 2 करून बघा किती येणार आहे? 200 येणार आहेत. आता 200च्या नियर अबाउट जर विचार केला तर कोणती नंबर होऊ शकते? तर 11 चा स्क्वेअर जो आहे तो 11 चा स्क्वेअर 120. त्यापेक्षा थोडीशी मोठी नंबर आपण घेऊयात. 15 चा स्क्वेअर घेऊयात. 15 चा स्क्वेअर किती आहे? 225 आहे. म्हणजे याच्या नियर अबाउट आली पाहिजे आपल्याला. 15 मल्टिप्लाइड 16 करताही येणार नाही, कारण 15 मल्टिप्लाइड 16 हे 225 च्या पुढे जाणार आहेत. म्हणून 14 करून बघा. 16 कॅरी 6, 15 1 जार 15, 210. याचा अर्थ असा आहे की ही नंबर याच्या नियर अबाउट आलेली आहे. म्हणजे कन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन कधी 200 होणार आहे का? देन निश्चितच नाही. पुढे आपल्याकडे एक नंबर राहिलेली आहे ती म्हणजे 66. 66 ला 2 ने मल्टिप्लाइड करा. किती येतंय आन्सर? 132. 132. बघा 11 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे. 11 चा स्क्वेअर जो आहे तो 121 होतो, म्हणजे नियर अबाउट 132 च्या होतो. या 11 ला जर आपण 12 ने मल्टिप्लाय केलं, या कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत का? यस आहेत या कन्सिक्युटिव्ह नंबर. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 11 2 जार 22 होतात. कॅरी 2. 11 1 जार 11 प्लस 2 13. बघा आन्सर करेक्ट आलं. म्हणजे 66 ही जी आहे ही काय आहे? तर तुमची ट्रायंगुलर नंबर आहे. या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. फक्त त्या मराठी मीडियमसाठी जे बनवलेले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओवरती बेस्ड राहू नका. जर मराठी मीडियमचा एखादा विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कंटिन्यू बघा. इथे फक्त क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहे, पण तुम्हाला या स्वरूपाचे क्वेश्चन कळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही 7th मध्ये शिक्षण घेत आहात. बघा, फाइंड द रोमन नंबर फॉर 499. 499 हे रोमन मध्ये कसे लिहायचे आहेत? बघा, आपण याला जर लिहायचं असेल तर काय करत असतो रे बेटा? तर याचा एक्सपॅन्डेड फॉर्म लिहितो. 400 प्लस 90 प्लस 9. 400 ला कसं लिहिलं जातं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आपण 100 कसा लिहितो? 100 सी च्या फॉर्म मध्ये लिहितो. 500 कसा लिहिला जातो? तर डी च्या फॉर्म मध्ये लिहिला जातो. म्हणजेच आपण रोमन मध्ये एक गोष्ट आहे की आपण कोणताही साइन मॅक्झिमम 3 टाइम्स यूज करू शकतो, हो की नाही? म्हणजे 400 ला आपल्याला 4 टाइम्स सी करता येतं का? बिलकुल नाही. मग 400 लिहायचे कसे असतात? तर 500 मायनस 100 म्हणजेच 400 आणि सी डी फॉर 400.
90 कसे लिहिले जातात तर तुम्हाला हे माहिती आहे XC म्हणून लिहिले जातात आणि 9 कसे लिहिले जातात तर IX म्हणून 9 लिहिले जातात. याचा अर्थ काय आहे? CD XC IX आहे का कुठे आन्सर? CD CIX असं होणार आहे का? नाही. DCCX होणार आहे का? नाही. CDXCIX पर्याय क्रमांक C हे आपलं अचूक उत्तर होणार आहे आणि रोमन वरती डेफिनेटली 1-2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे या रोमनचा थोडासा सराव करा. काही अवघड नाही कारण हे हक्काचे मार्क्स असतात बेटा. येतंय लक्षात. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन जर कळाला नाही तर व्हिडिओ पॉज करायचा, पुन्हा मागे घ्यायचा आणि बघायचं. येतंय लक्षात. आणि जर तुम्हाला काही अडचण असेलच तर लक्षात ठेवा 7218047211 हा माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे. जर एखाद्या क्वेश्चन मध्ये अडचण असेल तर यावरती फक्त मेसेज करून ठेवा. येतंय लक्षात. हा नंबर तुमच्याकडे स्कॉलरशिपची परीक्षा होईपर्यंत विद्यार्थी बालमित्रांनी नोट करून ठेवला तरीही चालतो. आलं लक्षात. बऱ्याच वेळेला काय होतं, काही विद्यार्थी बालमित्र डेरिंगबाज आहेत त्यांना असं मी म्हणतो, कारण ते कॉल करतात डायरेक्टच. पण काय असतं की या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या धावपळीमध्ये कधी काही विद्यार्थ्यांचे फोन उचलले जात नाहीत. येतंय लक्षात. त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यानंतर सोल अँड आयडेंटिफाय द करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला हे सोडवायचं आहे. जर आपल्याला रोमन नंबर दिलेली असेल आणि त्यांचं ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे, मल्टिप्लिकेशन वगैरे सांगितलं असेल तर हे नेमकं करायचं कसं सर? तर या काही नाही, इंटरनॅशनल लिपीमध्ये पहिलं लिहून ठेवा. इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये लिहा. बघा CL, आता C म्हणजे काय तर C फॉर 100. L म्हणजे काय तर L म्हणजे आमचा असतो 50. देन XXX म्हणजे काय? XXX म्हणजेच 30. देन VI म्हणजे काय तर VI म्हणजे 7. याच्यापासून आपल्याला नंबर तयार करायची आहे. हा आहे एक्सपांडेड फॉर्म. जर आपण या सगळ्यांची ऍडिशन जर केली तर ऍडिशन किती येते बेटा आपली तर 187. बरोबर आहे ना. 150 30 प्लस 7 187. म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? रिअल मध्ये 187 आहे इन द रोमन मध्ये याची व्हॅल्यू 187 आहे. आणि याची व्हॅल्यू किती आहे ते सुद्धा बघून घ्या. 50 प्लस 30 प्लस 1 दॅट मीन्स 81. याची व्हॅल्यू किती आहे तर प्लस 81 आहे. मग आपल्याला करायचंय काय तर 187 प्लस 81 यांची ऍडिशन करायची. 8 6 2 268. 268 हे आपण रोमन मध्ये लिहिणार कसे तर 200 लिहिणार CC, 60 कसे लिहिणार तर LX आणि 8 कसे लिहिणार तर V आणि III. या पद्धतीने आपलं आन्सर असणं गरजेचं आहे. CCLX VIII आहे. CCLXX आहे का? नाही. तर CCLX VIII आन्सर नंबर 1 हे आपलं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. पुढे आपण जाऊयात. व्हॉट इज द सम ऑफ कंपोजिट नंबर फ्रॉम 11 to 20? 11 to 20 पर्यंतच्या आपल्याला कोणत्या नंबर विचारलेले आहेत तर आपल्याला कंपोजिट नंबर विचारलेले आहेत. क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा. बघा 11 to 20 मध्ये कंपोजिट नंबर आहेत कोणत्या तर 11 ही कंपोजिट नंबर आहे का? नाही सर, ती प्राईम नंबर आहे. मग 12 आहे. 13 आहे का बेटा? नाही. 14 आहे. 15 आहे का? यस आहे. 16 आहे का कंपोजिट? यस आहे. 17 आहे का? नाही, ती प्राईम आहे. देन 18 आहे का? यस आहे. 19 आहे का? नाही, ती प्राईम आहे. 20 आहे का? यस आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 6 नंबर या कंपोजिट नंबर आहेत आणि त्यामध्ये 11 असेल, 13 असेल, देन 17 असेल आणि 19 असतील. या 4 ज्या आहेत या प्राईम नंबर आहेत. याची तयारी तुम्ही चांगली केलेली असेल. यांची ऍडिशन आपल्याला विचारली होती बेटा. मग यांची ऍडिशन करत असताना सरळ ऍडिशन करा, कारण 2 डिजिट वाली ऍडिशन आहे. इथे होणार आहे 6 11 17 25 कॅरी गेला 2 2 4 6 7 and then 9. किती आला आन्सर आपलं? 95. आहे का आपल्या अल्टरनेटिव्ह मध्ये 95? अल्टरनेटिव्ह नंबर 1 मध्ये 95 आहे. अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये आढळून येणार आहेत स्कॉलरशिपला. येतंय लक्षात. फाइंड द एक्झॅक्ट पेअर ऑफ कोप्राईम नंबर.
कोप्राईम नंबरची एक्झॅक्ट पेअर कोणती आहे. तर यासाठी आपल्याला काही गोष्टी निश्चितच माहीत असाव्या लागतात, यासाठी काही टेस्ट माहीत असाव्या लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे माहीत असावं लागतं की कोप्राईम मीन्स व्हॉट. कोप्राईम याचा अर्थ असा होतो की या नंबरला सेम डिव्हिजर नाहीये 1 सोडता. 1 हा कॉमन एकच डिव्हिजर असणार आहे, दुसरे कोणतेही कॉमन डिव्हिजर नसणार आहेत. तर बघा आपल्याला इथे जर आपण ऑब्झर्व जर केलं 70 आणि 75 ला जर तुमच्या टेस्ट पार्ट असतील तर 5 ची टेस्ट आपल्याला काय सांगते बेटा. 5 ची टेस्ट अशी सांगते जर युनिट प्लेसला 0 किंवा 5 डिजिट असतील तर ती जी नंबर आहे ती 5 ने कंप्लीट डिव्हिजिबल असते. मग 70 हे सुद्धा 5 ने डिव्हिजिबल आहेत, 75 सुद्धा 5 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहेत. म्हणजे या 70 चे आणि 75 चा 1 हा जो काही आहे तो कॉमन फॅक्टर आहेच, बट 5 सुद्धा आहे. आणि आपल्याला कोप्राईम मध्ये काय सांगितलेलं असतं, कोप्राईम मध्ये हे सांगितलेलं आहे की त्याचा फक्त 1 हा एकमेव डिव्हिजर असतो. इथे 5 सुद्धा डिव्हिजर आहे या दोन्ही नंबरचा, त्यामुळे ही कोप्राईम नंबरची पेअर आहे का, नाही. देन इथे बघा 63 96 यामध्ये तुम्हाला 3 ची जर टेस्ट माहित असेल तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की 63 ही जी नंबर आहे ही 3 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे, 96 सुद्धा 3 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे. 10 and 90 10 and 90 चा जर आपण विचार केला तर हे तुमच्या लक्षात येईल 10 ची टेस्ट तुम्हाला माहीतच असेल की युनिट प्लेसला जर 0 असेल तर त्या नंबर 10 ने डिव्हिजिबल असतात. म्हणजे याचा कॉमन फॅक्टर 5 आहे, याचा कॉमन फॅक्टर 3 आहे, याचा कॉमन फॅक्टर काय आहे 5 ही आहे आणि 10 ही आहे, 1 ही आहे. येतंय लक्षात. म्हणजे यांना आपण कोप्राईम नंबर नाही म्हणू शकत. राहिला एकच, म्हणजे साहजिकच आहे की तुम्हाला ते आन्सर करेक्ट मिळणार आहे. आता एक गोष्ट इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कोणत्याही दोन कन्सिक्युटिव्ह नंबर या नेहमी कोप्राईम नंबर असतात. बघा 95 and 96 या दोन नंबर आहेत. या दोन नंबर अशा आहेत यांचा कॉमन डिव्हिजर एक सोडता कोणताही कॉमन डिव्हिजर सापडणार नाही. तुम्ही ऍज अ रफ वर्क म्हणून करून बघू शकता. 1 हा एकच कॉमन डिव्हिजर आहे. कॉमन डिव्हिजर आहे याचा अर्थ असा आहे की 1 ही अशी एकमेव नंबर आहे की तिने 95 लाही आपण कंप्लीट डिव्हिजिबल करू शकतो आणि 96 ला सुद्धा कंप्लीट डिव्हिजिबल तिला करू शकतो. दुसऱ्या कोणत्याही नंबर नाहीये, 2 नाही, 3 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, कोणत्याही नंबर नाहीयेत. म्हणजे यांना म्हटलं जातं कोप्राईम नंबर. आणि कोणत्याही कन्सिक्युटिव्ह नंबर या कोप्राईम नंबर असतात. जस्ट लाईक तुम्ही जर म्हणाल 13 and 14 आहे का सर कोप्राईम, यस आहे. कन्सिक्युटिव्ह नंबर या कोप्राईम नंबर असतात, हे इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, कारण हे प्रश्न तुम्हाला ऍज इट इज कामाला येणार आहे 26 तारखेला. येतंय लक्षात. बघा विच ऑफ द फॉलोइंग नंबर हॅव अ डिजिट at tens and ones place which have a difference of the place value in the multiple of 9. क्वेश्चन कळाला, नाही कळाला, पुन्हा एकदा बघूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग नंबर, क्वेश्चन जरा तोडून तोडून वाचा म्हणजे लक्षात येईल. खालीलपैकी कोणती अशी नंबर आहे विच हॅव डिजिट ऍट टेन्स अँड वन्स प्लेस, म्हणजे टेन्सच्या आणि वन्सच्या प्लेसला असलेले जे डिजिट आहेत विच हॅव अ डिफरन्स, त्यांच्यामधला डिफरन्स कशाचा, प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स इन द मल्टिपल ऑफ नाईन्स, नाईन्सच्या मल्टिपल्स मध्ये येतो. म्हणजे इथे टेन्सच्या प्लेसवरती 3 आहे त्याची व्हॅल्यू आहे 30 आणि वन्सच्या प्लेसवरती त्याची व्हॅल्यू आहे 4. तर याचा आन्सर काय येणार आहे, डिफरन्स येणार काय आहे तर 26 आहे. हा 26 9च्या मल्टिपल मध्ये आहे का, निश्चितच नाही, निश्चितच नाही. 9च्या मल्टिपल मध्ये आहे का, निश्चितच नाही. मग बेटा तुम्ही मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक नंबरचं तसं करत राहणार आहात का, नाही करायचं तसं. तर त्यासाठी एक टेक्निक तुम्हाला मी इथे सांगून ठेवणार आहे की यासाठी काय करता येऊ शकतं. तर बघा जर समजा असा क्वेश्चन आपल्याला जर विचारलेला असेल 9च्या मल्टिपल मध्ये, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा टेन्सच्या आणि वन्सच्या प्लेसला जर सेम डिजिट असेल, असं नाही की 3 असेल, सेम डिजिट असेल, तर त्यांचा जो डिफरन्स असतो त्यांचा डिफरन्स नेहमी 9च्या मल्टिपल मध्ये येतो. येते लक्षात. 9च्या मल्टिपल मध्ये 27 येतात, 9 देन 18 देन 27. हा टेबल आहे की नाही तुमचा 9चा, येते लक्षात. हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, कारण आपल्या आग्रहास्तव
हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जेवढे जण हा व्हिडिओ बघतील तेवढे जण लाईक करतील. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे म्हणजे लाईक करून ठेवा. पुढेही असेच क्वेश्चन आहेत आणि जेवढे लाईक्स मिळणार आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लगेच तुम्हाला मॅथमॅटिक्सचा मिळून जाणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, रिअरेंज द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर अँड फाइंड द सेकंड लास्ट नंबर. या ज्या नंबर आहेत या नंबर आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लावायच्या आहेत, तर आपल्याला लावायच्या आहेत ASCENDIN, जी असेंडिंग फॉर्म मध्ये लावायच्या आहेत. सर आम्हाला या कोणत्या फॉर्म मध्ये? असेंडिंग फॉर्म मध्ये. आता एक लक्षात घ्या, 111/5, देन नेक्स्ट नंबर आहे 109/5, देन थर्ड नंबर आहे 117/5, देन पुढची नंबर आहे 114/5, देन पुढची नंबर आहे 112/5. इथे जर ऑब्झर्व जर केलं तर तुम्हाला या फ्रॅक्शन्स मध्ये काय आढळून येतं? सर डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर अशा वेळेला कंपॅरिझन करायचं असतं. अशा वेळेला असेंडिंग ऑर्डर लावायची कशी असते, तर एक समजून घ्या, ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे, न्यूमरेटर मोठा आहे ती नंबर मोठी असते, ज्याचा न्यूमरेटर छोटा आहे ती नंबर छोटी असते. यामध्ये सगळ्यात छोटा न्यूमरेटर आहे कोणाचा, तर 109 हा सगळ्यात छोटा स्मॉलेस्ट न्यूमरेटर आहे. सो 109/5 ही स्मॉलेस्ट नंबर होणार आहे, फ्रॅक्शन होणार आहे. देन 111/5 हा सेकंड फ्रॅक्शन होणार आहे. याचं काम झालं, याचंही काम झालेलं आहे. देन त्याच्यापेक्षा बिगेस्ट कोणता आहे, तर त्याच्यापेक्षा बिगर आहे 112/5, याचंही काम झालेलं आहे. देन आहे 114/5 अँड लास्टला कोणता येणार आहे, बिगेस्ट आहे 117/5. ही झाली आपली बेटा असेंडिंग ऑर्डर. कोणती ऑर्डर? असेंडिंग ऑर्डर. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, असेंडिंग ऑर्डरने लावून झाल्याच्या नंतर फाइंड द सेकंड लास्ट नंबर. सेकंड लास्ट नंबर कोणती आहे? 114/5. कोणती आहे? 114/5. सो अल्टरनेटिव्ह नंबर सी इज अवर करेक्ट आन्सर. असे क्वेश्चन तुम्हाला या परीक्षेमध्ये आढळून येणार आहेत आणि याचा सराव गरजेचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला आता थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे आहेत. कोणत्या ऑर्डर मध्ये लावायचे आहेत, तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे आहेत. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावत असताना आपल्याला जे काही फ्रॅक्शन दिलेले आहे ते फ्रॅक्शन पहिले बघून घ्या. 3/5, देन 7/8, देन 11/12 आणि देन 9/10. बघा इथं ना न्यूमरेटर सेम आहे ना डिनॉमिनेटर सेम आहे, सगळे वेगवेगळे आहेत. अशा वेळेला नेमकं काय करायचं आहे, तर बघा इथे आपल्याला 3/5, 7/8, 11/12 आणि 9/10 जर आपण इथे बारीक ऑब्झर्व जर केलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या ही गोष्ट इथे लक्षात येईल की याच्यामधला आणि याच्यामधला जो डिफरन्स आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला तो 1 आहे. किती आहे? 1 आहे. आणि जर 1 डिफरन्स असेल अशा वेळेला, म्हणजे ज्या वेळेला डिनॉमिनेटर हा 1 ने काय आहे, बिगर आहे. प्रत्येक नंबर मध्ये तसं आहे, या नंबर मध्ये 2 ने बिगर आहे. येते लक्षात. तर अशा वेळेला काय करायचं, ज्याचा न्यूमरेटर हा ग्रेटर आहे ती नंबर ही ग्रेटर असते. सो यामध्ये ग्रेटर नंबर कोणती आहे, 11/12 ही ग्रेटर नंबर आहे. देन त्यापेक्षा स्मॉलर कोणती आहे, तर 9/10 ही त्यापेक्षा स्मॉलर आहे. त्यापेक्षा स्मॉलर कोणती आहे, 7/8 ही त्यापेक्षा स्मॉलर आहे आणि 3/5 ही त्यापेक्षा स्मॉलर आहे. आता हे सगळीकडेच लागू होतं का? नाही. तर ज्या वेळेला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डिफरन्स हा 1 चा असतो किंवा मॅक्झिमम 2 चा असतो, 3 ला लागू होत नाही. हे इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. जर समजा एखाद्या वेळेला एखादे फ्रॅक्शन्स तुम्हाला असे दिलेले आहेत, काय दिलेले आहेत, 5/8 इथं दिलेलं आहे, देन 6 इथं 9 दिलेलं आहे. यांचं कंपॅरिझन तसं करायला गेला तर सगळं चुकून जाईल. त्याची कंपॅरिझन करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावर बनवणार आहे. पण कधी जर समजा हा व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं तर. येते लक्षात. चला पुढे. तर ही जी आहे ही ऑर्डर लागली कोणती, आपली डिक्रीजिंग ऑर्डर लागलेली आहे, डिसेंडिंग ऑर्डर लागलेली आहे. कारण हा बिगेस्ट आहे, हा त्यापेक्षा स्मॉलर, हा स्मॉलर, देन हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरला लावलेले आहेत अँड फाइंड द लास्ट नंबर. लास्ट नंबर कोणती आहे, 3/5 आहे आमची लास्ट नंबर. कोणती आहे, 3/5. सो अल्टरनेटिव्ह नंबर 1 हे आमचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. चला सोल्व द फॉलोइंग. या पद्धतीचा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. काय दिलेला आहे, इन ब्रॅकेट मध्ये 1/2, इन ब्रॅकेट मध्ये 1/2 प्लस 3/4
प्लस 3/4 ब्रॅकेट कंप्लीट केलेला आहे प्लस इथे काय आहे 3/5 मल्टिप्लाइड 5/2 असं एक एक्झाम्पल आम्हाला दिलेलं आहे आणि याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करत असताना हे बघा यामध्ये ॲडिशन आहे बेटा, यामध्ये काय आहे ॲडिशन आहे, याच्यामध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे, देन या दोघांचं काय आहे ॲडिशन आहे. हे समजून घ्या काळजीपूर्वक. बघा याचा डिनॉमिनेटर काय आहे बेटा डिफरंट आहे. मग अशा वेळेला ॲडिशन करायची कशी असते तर याचा एलसीएम काढावा लागतो. एलसीएम काढावा लागतो. याचा एलसीएम किती आहे तर याचा एलसीएम येणार आहे 4. काय येणार आहे 4 येणार आहे. देन 2 ने डिवाइड करायचं कोणाला 4 ला. 2 2 जार 4 आलेले जे 2 आहेत या 2 ने मल्टिप्लाय करायचं 1 ला म्हणजे 2. 4 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 4 1 जार 4 1 मल्टिप्लाय 3 केलं 1 3 जार 3 प्लस यांच्यामध्ये डिनॉमिनेटर जरी डिफरंट असले तर मल्टिप्लिकेशन मध्ये आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करत असतो आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करत असतो. येतंय लक्षात. म्हणजे 3 मल्टिप्लाइड 5/5 मल्टिप्लाइड 2 या पद्धतीने आपल्याला सोडवायचे. हे ब्रॅकेट सोडवा. काय होणार आहे 2 + 3 5/4 प्लस 3 5 जार 15 आणि 5 2 जार 10. पुन्हा एकदा अगेन या दोघांची ऍडिशन आपल्याला करायची आहे. या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे अगेन एलसीएम काढावा लागतो. याचा एलसीएम किती होणार आहे. एलसीएम मीन्स व्हॉट ती नंबर अशी असली पाहिजे की 4 नेही डिव्हिजिबल असली पाहिजे आणि 10 नेही डिव्हिजिबल असली पाहिजे. तर ती आहे 20 नंबर. 4 ने या 20 ला डिवाइड करा. 4 5 जार 20 आलेले जे 5 आहेत त्या 5 ने या 5 ला मल्टिप्लाइड करायचं असतं. 20 5 5 5 जार 25. 10 ने डिवाइड करा अगेन 20 ला. 10 2 जार 20 2 मल्टिप्लाइड 15 किती होणार आहे 30 होणार आहे. काय आलं बेटा आन्सर 25 प्लस 30 55/20. 55/20 आन्सर आलेला आहे का कुठे 55/20. पण गडबड करायची नाही, जरा सावकाश घ्या. बघा 55/20 हे आन्सर आलं लगेच आन्सर मारून मोकळं व्हायचं नाही. पर्यायाकडे कधी कधी बघायचं असतं. कारण तुम्ही विद्यार्थी काय आहात 7वीला आहात. एमएससी मुद्दाम तुम्हाला चुकवण्यासाठी काही प्रश्न देणार आहे. आता यामध्ये काय वेगळं आहे सर. मग आमचं तर आन्सर आलं आणि सर असं कसं काय म्हणतायत. तर बघा यामध्ये आपण याला जर समजा थोडस स्मॉलर करण्याचा प्रयत्न केला 5 ने डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तर 5 ने डिवाइड केलं तर 11 आन्सर येणार आहे आणि 5 ने डिवाइड केलं तर 4 ही आन्सर येणार आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज कसे आहेत इक्विव्हॅलंट आहेत. 55/20 मल्टी आणि 11/4 हे इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आहेत आणि 11/4 हे सुद्धा आन्सर आहे, हे सुद्धा आन्सर आहे. म्हणजे या क्वेश्चन साठी दोन अल्टरनेटिव्ह काय आहेत करेक्ट आहेत. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय होणार आहे ऑप्शन ए अँड बी बोथ आर करेक्ट. म्हणून आन्सर नंबर याचा डी होणार आहे. काही प्रश्न अशा स्वरूपाचेही असतात येतंय लक्षात. म्हणून जर व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवा. कारण तुम्हाला जर अशाच स्वरूपाचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मलाही बनवायला कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. जेवढे लाईक तेवढा उत्साहाने मलाही काम करता येईल. येतंय लक्षात. चला पुढच्या क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे. व्हेन विल बी द नंबर. आता इथे क्वेश्चन काळजीपूर्वक समजून घ्या. इथे एक नंबर दिलेली आहे 32,315 ही एक नंबर दिलेली आहे आणि क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा. व्हेन विल बी द नंबर 32,315 कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 6. ही नंबर 6 ने कम्प्लीट डिव्हिजिबल कधी होईल. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो 6 ची टेस्ट काय आहे. 6 ची टेस्ट आपल्याला काय सांगते तर अशी नंबर असते की जी इव्हन नंबर असते आणि कम्प्लिटली डिव्हिजिबल असते 3 ने. आणि 3 ची टेस्ट काय आहे आता मग हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. 3 ची टेस्ट आपल्याला काय सांगते ज्या वेळेला एखादी नंबर आहे या नंबरच्या डिजिटच्या ऍडिशनला जर 3 ने कम्प्लीट डिव्हिजिबल आपण करू शकत असलो तर ती नंबर सुद्धा 3 ने कम्प्लीट डिव्हिजिबल असते. ही 3 ची टेस्ट आहे. पण 6 ची टेस्ट काय सांगते की अशी नंबर पाहिजे आपल्याला ती 2 नेही डिव्हिजिबल असली पाहिजे आणि 3 नेही डिव्हिजिबल असली पाहिजे. 2 ने डिव्हिजिबल नंबर असतात कोणत्या सर्व इव्हन नंबर या 2 ने डिव्हिजिबल आहेत. बट सर्वच इव्हन नंबर 3 ने डिव्हिजिबल आहेत का असंही नाहीये. म्हणजे ज्या नंबरला 2 चीही टेस्ट अप्लाय होते आणि 3 चीही टेस्ट अप्लाय होते त्या नंबरसाठी 6 ची टेस्ट सुद्धा अप्लाय होते. मग आता इथे बघा या नंबरकडे आपण जर बघितलं तर ही जी नंबर आहे ही 6 ने डिव्हिजिबल कधी होईल तर बघा ही एकतर ऑड नंबर आहे ही आपल्याला इव्हन नंबर पाहिजे. फर्स्ट
कंडिशन ही आहे की ही आपल्याला इव्हन नंबर पाहिजे. मग ही इव्हन नंबर होईल कधी? यामध्ये जर समजा आपण एखादी ऑड नंबर जर ऍड केली तर, ऑड नंबर जर ऍड केली तर म्हणजे जस्ट लाईक 1 ऍड केले, 3 ऍड केले तर, आणि दुसरी कंडिशन आपली ही आहे की ही नंबर 3 नेही डिव्हिजिबल असली पाहिजे. बघा आपण काय करूयात, तर ही 3 ने कधी डिव्हिजिबल होऊ शकते? 3 + 2 5 होतात, 8 9 and 14 14 झाले, म्हणजे यामध्ये 1 जरी ऍड केला तरी ही काय होते? 15 होते. काय होते? 15. म्हणजे 15 हे 3 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे. 3 चा क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे. जर यामध्ये आपण ऍड 1 जर केलं तर काय होणार आहे? 5 + 1 हा 6 होणार आहे. म्हणजे ही जी नंबर आहे हीच नंबर 32,316 अशी फॉर्म होणार आहे. येत आहे लक्षात? 1 जर ऍड केला तर म्हणजे दोन्ही क्रायटेरिया कंप्लीट होतात. एक म्हणजे ही 2 ने डिव्हिजिबल होते, दुसरी गोष्ट 3 ने डिव्हिजिबल होते, 2 ने डिव्हिजिबल होते, 3 ने डिव्हिजिबल होते, म्हणून ती 6 ने सुद्धा डिव्हिजिबल होते. म्हणजेच बाय ऍडिंग 3 यामध्ये 3 ऍड केले तर होईल का? नाही. यामध्ये 2 ऍड केले तर होईल का? नाही. 4 ऍड केले तर होईल का? नाही. बाय ऍडिंग 1 जर यामध्ये ऍड केले आपण तर ती कंप्लीट डिव्हिजिबल होते 6 ने. या स्वरूपाचे क्वेश्चन बेटा तुम्हाला नक्कीच आढळून येतात. येतं लक्षात? आता मुद्दाम मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी या पद्धतीने का बनवलेला आहे, कारण तुम्हाला काही स्कॉलरशिप घ्यायची नाहीये. तुम्हाला घ्यायचंय बेटा फक्त काय? सर्टिफिकेट. सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला चांगल्या लेवलवरची तयारी करायची आहे. म्हणून मी इंग्लिश मिडियमवाल्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे या पद्धतीचे क्वेश्चन घेतले आहे की डायरेक्ट तुम्हाला MSc विचारत असते. येते लक्षात? फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ. आता याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. कशाचा स्क्वेअर रूट काढायचा आहे? याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. पटकन विद्यार्थ्यांना संख्या दिसली की स्क्वेअर रूट काढायला सुरू करणार आहेत. बट बेटा थोडंसं जरासं काय करा, इकडे लक्ष द्या. इथे अल्टरनेटिव्ह बघा. 46 आहे, 46 आहे. आता स्क्वेअर करणे म्हणजे काय? तर 46 ने इटसेल्फ तिलाच मल्टिप्लाय करणे. येते लक्षात? म्हणजे आता जर तुम्हाला स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज माहित असतील, स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज माहित असतील तर तुमच्या पटकन लक्षात येईल की युनिट प्लेसला 6 एखाद्या स्क्वेअर नंबरच्या कधी येतो. तर इथे युनिट प्लेसला काय असावा लागतो? 6 हा डिजिट असावा लागतो किंवा 4 डिजिट असावा लागतो. इथे 4 डिजिट कोणाच्या युनिट प्लेसला आहे का? नाही. त्यामुळे 4 चा संबंधच गेलेला आहे. फक्त 6 डिजिट. म्हणजे एकतर याचा स्क्वेअर होऊ शकतो किंवा 56 चा स्क्वेअर होऊ शकतो. याचा आणि याचा स्क्वेअर तर ही नंबर होणारच नाहीये. येते लक्षात? देन इथे थोडासा विचार करा की आपल्याकडे 46 आणि 56 या दोनच नंबर राहिलेले आहेत. मग 56 चा स्क्वेअर ती नंबर होऊ शकते का? 56 चा स्क्वेअर ती नंबर होऊ शकते का? बघा इथे 50 आहे. 50 चा स्क्वेअरच मुळात काय होतो? तर 2500 होतो. आणि ही जी नंबर आहे ती 2500 पेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणून डेफिनेटली आन्सर काय आहे आपलं? 46 आहे. येते लक्षात? कच्चं काम करण्याची ही गरज नाहीये. असे खूप सारे टेक्निक ट्रिक्स आपल्याकडे आहेत. तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? एकदा खात्री जर करून घ्यायची असेल तर सगळ्यांनी बेटा रफ वर्क करा आणि 46 चा स्क्वेअर करून बघा, हीच नंबर येणार आहे. देन दुसरी एक मेथड आहे आपल्याकडे. थोडंसं आता तुमच्या स्कूलसाठी एक ऍडिशनल नॉलेज म्हणून मी सांगतो की एक फॅक्टरायझेशन मेथड असते. या फॅक्टरायझेशन मेथडनुसार आपण स्क्वेअर काढतो कसं? एक नॉलेज म्हणून. स्कॉलरशिपला तुम्ही हे नाही केलं तरी चालेल. स्कॉलरशिपला टेक्निक ट्रिक्स वापरल्या तरीही चालतील. बट इथे टेक्निक ट्रिक्सला खूप सारी मर्यादा असते बेटा. येते लक्षात? आपल्याला बेस कन्सेप्ट माहित असणं गरजेचे असतात. इथे आपल्याला ही नंबर जी आहे ही इव्हन नंबर आहे. सो कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे ती कशाने? 2 ने. टेस्ट पार्ट करून ठेवा बेटा. 2 1 जार 2. देन 2 ने इथे डिवाइड केलं, 0 चं डिवाइड केलं, 2 5 जार 10. देन 2 8 जार 16. डिव्हिजन करताना काळजीपूर्वक डिव्हिजन करा फक्त. अगेन ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 5 जार 10. देन 2 2 जार 4. देन 2 9 जार 18. येते लक्षात? देन आता इथे काय झालेलं आहे? तर इथे ही ऑड नंबर आलेली आहे बेटा. कोणती नंबर आलेली आहे? ऑड नंबर आलेली आहे. मग ही जर ऑड नंबर आलेली आहे तर आपल्याला एक विचार करावा लागेल, ही 3 ने डिव्हिजिबल आहे का? ते बघा. 3 ने डिव्हिजिबल आहे का? तर 7 + 9 किती झाले? 16. नाही, डिव्हिजिबल नाहीये. येते लक्षात? बट मात्र तुमच्यासारखे विद्यार्थी 7th ला शिकणारे यांचे जर स्क्वेअर तुम्हाला आठवत असतील तर 23 चा स्क्वेअर काय आहे?
529 आहे. स्क्वेअर नंबर दिसली बेटा इथे तुम्हाला. 23चा स्क्वेअर आहे ही, येते लक्षात. आणि 23 काय आहे, प्राईम नंबर आहे. त्यामुळे इथे 3 ने 5 ने 7 ने डिव्हाइड करण्याचा प्रयत्न करू नका. थोडंसं काय करावा लागतो की आपल्याला काही प्रमाणात अभ्यास हा करावाच लागतो. 23चा स्क्वेअर काय आहे, 529 आहे. आणि ही नंबर सुद्धा प्राईम नंबर आहे. सो 23 नेच डिव्हिजिबल असणार आहे. खाली 1 उरलेला आहे. मग आपल्याकडे काय केलेले आहेत की आपल्याला फॅक्टर मिळालेले कोणते आहेत, तर 2 2 आणि 23 हे फॅक्टर मिळालेले आहेत. स्क्वेअर रूट काढत असताना या दोघांचा एक ग्रुप करावा लागतो, या दोघांचा एक ग्रुप करावा लागतो. यापैकी एक घ्यावे लागतात म्हणजे 2 घेतले, यापैकी एक घ्यावे लागतात म्हणजे 23 घेतले. यांचं मल्टिप्लिकेशन करा, किती आलं, 46 आलं. 46 आपलं करेक्ट आन्सर आहे. आणि हे तुम्हाला स्कूलिंग मध्ये येणं गरजेचं आहे. 7th मध्ये 8th मध्ये हे येणं अपेक्षित आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे. फाइंड द क्यूब रूट ऑफ, याचा क्यूब काढायचा आहे, 2197 याचा क्यूब काढायचा आहे. मग असंच टेक्निक ट्रिक्स इथे वापरा, याचा आन्सर तुम्ही मला द्या. आणि याचं फॅक्टरायझेशन मेथडने काढता येतं का, यस, याचंही फॅक्टरायझेशन मेथडने काढता येतं. कसं काढायचं तेही पाहणार आहे. पण पहिले टेक्निक ट्रिक समजून घ्या. 6 आहे युनिट प्लेसला, मल्टिप्लाय क्यूब याचा अर्थ काय असतो बेटा, की त्या नंबरचा किती टाइम्स मल्टिप्लिकेशन, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 6 6 जार 36, देन 6 6 जार 36, म्हणजे युनिट प्लेसला काय यायला पाहिजे होते, 6 यायला पाहिजे होते. आहे का, नाही. अल्टरनेटिव्ह होणार आहे का, नाही. इथे युनिट प्लेसला 4 आहे, 4 4 4, यांचा जर मल्टिप्लिकेशन केलं तर 6 मल्टिप्लाइड 4 किती येणार आहे, 4 यायला पाहिजे. आहे का, नाही. इथे काय आहे, युनिट प्लेसला 7च्या 7 आहे, 7 मल्टिप्लाइड 7 मल्टिप्लाइड 7 किती येणार आहे, 9 मल्टिप्लाइड 7, 3 आहे का, नाही. एकच उरलेला आहे. 13चा क्यूब आहे, 13चा क्यूब आहे, एकच उरलेला आहे शेवटचं. बघा युनिट प्लेस वरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, 3 मल्टिप्लाइड 3 मल्टिप्लाइड 3, 3 3 जार 9 and 9 3 जार 27 आला युनिट प्लेसला 7. येतंय लक्षात. म्हणजे अल्टरनेटिव्ह नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. आणि फॅक्टरायझेशन मेथडने जर तुम्हाला जर काढायचं असेल तर फॅक्टरायझेशन मेथड ज्या पद्धतीने आपण मागासचा स्क्वेअर रूटचा बघितला होता, क्यूब रूटचा सुद्धा फॅक्टरायझेशन मेथड त्या पद्धतीनेच आपल्याला करता येते बेटा. फक्त काळजीपूर्वक लक्षात घ्या, 2197 ही जी नंबर आहे ही 2 ने डिव्हिजिबल असणार आहे का, नक्कीच नाहीये. 3 ने आहे का बघा, टेस्ट अप्लाय करून बघा. तर इथे 16 17 18 19 19च झालेले आहेत ना, 3 12 19 झालेले आहेत. म्हणजे ही 3 ने डिव्हिजिबल आहे का, नक्कीच नाहीये. 3 ने डिव्हिजिबल नक्कीच नाहीये, हो की नाही. म्हणजे 3 19 डिव्हिजिबल नाहीये, म्हणजे ती डायरेक्ट 13 नेच डिव्हिजिबल आहे. कशाने डिव्हिजिबल आहे, 13 नेच डिव्हिजिबल आहे. म्हणजे 13 1 जार 13, 21 मधून तुमचे 13 जर गेलेले असतील तर उरणार किती आहेत, तर 8 उरणार आहेत. किती उरणार आहेत, 8 उरणार आहेत. येते लक्षात. देन 13 6 जार 13 6 जार 13 6 जार किती होतात बेटा, 78 होतात. 78 होतात. 89 मधून तुमचे 78 गेल्याच्या नंतर किती उरणार आहे, 1 1, किती उरणार आहे, 1 1, म्हणजे 11 उरणार आहेत. देन 13 9 जार किती होतात, तर 117 होतात. येते लक्षात. देन अगेन ही नंबर 13 ने डिव्हिजिबल आहे, कारण हा 13चा स्क्वेअर आहे. 13 1 जार 13 अँड 13 3 जार 39. येते लक्षात. 13 3 जार ही नंबर 13 ने डिव्हिजिबल आहे. 13 1 जार 13. इथे मात्र क्यूब करायचा आहे, म्हणजे काय करणार आहोत आपण, 3 चा एक ग्रुप करणार आहोत. म्हणजे क्यूब रूट किती आहे, तर 13 हे त्याचं क्यूब रूट आहे. या पद्धतीने फॅक्टरायझेशन मेथडने सुद्धा तुम्ही काय करू शकता, क्यूब रूट काढू शकता. त्यानंतर फाइंड द एचसीएफ. इथे आपल्याला काय काढायचं आहे, तर एचसीएफ काढायचा आहे. कोणाचा एचसीएफ काढायचा आहे, तर 57चा एचसीएफ काढायचा सर आम्हाला. 75 देन 102 या 3 नंबरचा एचसीएफ आपल्याला काढायचा आहे. आता एचसीएफ काढत असताना आपल्याला काय करावे लागतात, तर 57चे फॅक्टर्स कोणते आहेत. ही 57 ही जी नंबर आहे ही 3 ने डिव्हिजिबल आहे का, यस आहे, कारण ती 2 ने नाहीये. म्हणजेच 3 मल्टिप्लाइड 3 1 जा 3 अँड
3 9 जार. इथे आपल्याला प्राईम नंबर भेटली, इथे आपण थांबून जायचं बेटा, कारण याचे फॅक्टर्स पडत नाहीयेत पुढे. येत्या लक्षात. 75 चे फॅक्टर्स कोणते आहेत? 3 ने डिव्हिजिबल आहे का? यस आहे. देन 3 2s आर अँड 3 5s आर. याचे आणखी फॅक्टर करायचं म्हटलं तर झाले, संपले, फॅक्टर संपले. देन 102 3 ने डिव्हिजिबल आहे का? यस आहे. 3 देन 3 4s आर. देन 3 मल्टिप्लाइड, देन 2 मल्टिप्लाइड 17. 17 प्राईम नंबर आहे. यामध्ये फक्त कॉमन फॅक्टर कोणते आहेत? यामध्ये 3 सापडला सर आम्हाला. 3 सापडला, 3 सापडला. बाकी इथेच आपल्याला प्राईम नंबर मिळून गेलेली आहे, त्यामुळे बाकीकडे कॉमन कुठेही सापडणार नाहीये. कॉमन फॅक्टर कोणता आहे यांच्यामध्ये? फक्त ओनली 3 आहे, म्हणून याचा HCF काय येणार आहे? 3 येणार आहे. येतंय लक्षात? चला पुढच्या नंबरकडे जाऊयात. फाइंड द LCM. आता LCM सुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे. 9 12 आणि 15 अशा नंबर दिलेले आहेत. LCM काढत असताना काय करावं लागतं बेटा आपल्याला? तर आपण काय करूयात की यामध्ये 2 ने डिव्हिजिबल नंबर कोणकोणते आहे? एकच आहे इव्हन नंबर, म्हणून इथे 9, इथे 6, देन इथे 15. अगेन 2 ने डिव्हिजिबल कोण आहे? तर फक्त हीच नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे. आता सगळ्या काय झालेल्या आहेत आपल्याकडे? ऑड नंबर आहेत. 3 ने डिव्हिजिबल आहे का? यस आहे. 3 ने ही डिव्हिजिबल आहे, ही डिव्हिजिबल आहे, ही सुद्धा डिव्हिजिबल आहे. देन अगेन 3 ने डिव्हिजिबल ही आहे, हिचा तर एकच राहिलेला आहे. आता शेवट राहिलेला आहे 5 ने डिव्हिजिबल 1 1 1. यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय? तर 2 मल्टिप्लाइड 2 मल्टिप्लाइड 3 मल्टिप्लाइड 3 मल्टिप्लाइड 5. करा मल्टिप्लिकेशन. किती येणार आहे? 4 9 आणि हे मल्टिप्लाइड 5. यांचं मल्टिप्लिकेशन करा. किती होणार आहे? 45 मल्टिप्लाइड बाय 4. करा. 4 5 जार 20, कॅरी गेला 2, 16 आणि 18. 180. 180 काय झालेला आहे? त्याचा LCM झालेला आहे. या तीनही नंबरचा LCM 180. चला पुढचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. फाइंड द डिफरन्स बिटवीन LCM अँड HCF. आपल्याला काय करायचं आहे? तर डिफरन्स काढायचा आहे. कशाचा? LCM आणि HCF चा. नंबर अशा दिलेले आहेत 23 आणि 19. या नंबरचा तुम्हाला LCM काढायचा आहे आणि HCF काढायचा आहे. बेटा पहिली गोष्ट एक समजून घ्या, दोन्ही सुद्धा कशा नंबर आहेत? सर आमच्या या दोन्ही सुद्धा प्राईम नंबर आहेत. कशा नंबर आहेत या दोन्ही सुद्धा? प्राईम नंबर. प्राईम नंबरचा जर तुम्हाला LCM काढायचा असेल, प्राईम नंबरचा जर LCM काढायचा असेल, LCM मध्ये काही कॉमन फॅक्टर मिळणार आहेत का? 1 शिवाय दुसरा कोणताच नाहीये, कारण ह्या दोन्ही प्राईम नंबर आहेत. सो अशा वेळेला काय करायचं असतं? LCM करत असताना फक्त 23 ला त्या दुसऱ्या प्राईम नंबरने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे दोन्ही प्राईम नंबरचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. देन मल्टिप्लिकेशन करा. 57, देन 19 2s आर 38 प्लस 5 किती होणार आहे? 43 होणार आहे. किती होणार आहे? 43 होणार आहे, म्हणजे 417. याचा LCM काय आला आपला? तर 437. 437 हा LCM आलेला आहे. आणि ज्या वेळेला प्राईम नंबर दिलेली असतात, दोन्ही सुद्धा प्राईम नंबर आहे, अशा वेळेला अशा प्राईम नंबरचा HCF नेहमी काय असतो? 1 असतो. हे लक्षातच ठेवायचं आहे. HCF किती आहे? 1 आहे. तुम्हाला बेटा LCM मिळालेला आहे 437, HCF मिळालेला आहे तुम्हाला 1. सो यांचा डिफरन्स किती? आता झालं की नाही सोपं? -1. एवढं सोपं होतं. येतंय लक्षात? पण मात्र या कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. LCM कसा काढायचा, HCF कसा काढायचा. देन आपल्याला हे खूप सोपं आहे. 436 हे आपलं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जायचं आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे? हाऊ वी कॅन 3.9 राईट इन पर्सेंटेज फॉर्म. याला पर्सेंटेज फॉर्म मध्ये लिहायचं कसं? 3.9 ला काहीही करायचं नसतं, पर्सेंटेज फॉर्म मध्ये लिहायचं. याचा अर्थ काय आहे? याला मल्टिप्लाइड करायचं फक्त कितीने? 100 ने मल्टिप्लाइड करायचं. 100 ने जर समजा एखाद्या तुम्हाला डेसिमल नंबर दिलेली आहे, त्याला एखाद्या वन्स म्हणजे की युनिट प्लेसला, टेन्सच्या प्लेसला, थाउजंडच्या प्लेसला, 100च्या प्लेसला जर समजा काय असतील की 00 असतील, तर मल्टिप्लाइड करायचं कसं? एकदम सिंपल वेने काम करायचं आहे.
हा झिरो कॅन्सल, पॉईंट इकडे राईट हँडला सरकवत जायचं, हा झिरो कॅन्सल, इथे झिरो वाढवायचा, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे तर 390 येणार आहे. म्हणजे 390%च्या फॉर्ममध्ये लिहा, 390%च्या फॉर्ममध्ये 390% याचा आन्सर झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 99, सोल्व द फॉलोइंग. आता इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला, 20 मल्टिप्लाइड 0.1 असे क्वेश्चन थोडेसे काळजीपूर्वक सोडायचे असतात. प्लस 1.7 मल्टिप्लाइड 0.1 इज इक्वल टू व्हॉट असं विचारलेलं आहे तुम्हाला. ज्या वेळेला इथे याचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आन्सर तुमचं काय येणार आहे, 20 ला तुम्ही जर मल्टिप्लाय केलं 0.1 ने म्हणजे काय येणार आहे, आन्सर 20 येणार आहे. पण इथे पॉईंट आहे की नाही, इथे पॉईंट येणार आहे. या दोघांचा आन्सर सोडवलं तर 2 येतं आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 17 1 जार 17, बट 17 1 जार 17 जरी होत असले तरी डेसिमलच्या नंतर काय आहेत, 2 डिजिट आहेत, 2 डिजिटच्या नंतर डेसिमल येणार आहे. प्लस काय येणार आहे 0.17, या दोघांची ऍडिशन काय होईल तर 2.17 अशी ऍडिशन व्हायला पाहिजे. 2.17 अल्टरनेटिव्ह नंबर 2. आणि बेटा इथे पर्यायाकडे थोडंसं काळजीपूर्वक बघायचं, कारण मुद्दा म्हणून तुम्हाला काय केलेलं असतं, 217, 2.017, 21.7 असे नियर अबाउट पर्याय दिलेले असतात, जेणेकरून तुमचं आन्सर जरी बरोबर आलं तरी कदाचित काय होतं, एखाद्या वेळेला तुम्ही वरती मागं सोडवलेलं असतं आणि इथे येताना मात्र आपल्याला असं वाटतं की हीच माझा आन्सर आलेला आहे. अशी गलती होऊ द्यायची नाही. याला म्हणतात सिली मिस्टेक. सिली मिस्टेक अजिबात चालत नाहीत. येत आहे लक्षात, कारण आपल्याला कोणाच्या तरी पुढे राहायचं तर सिली मिस्टेक करून चालणार नाही. एक एक मार्क्स इथे खूप महत्वाचा असतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, सोल्व द फॉलोइंग. काय दिलेलं आहे, मायनस इन ब्रॅकेट 5.007 मायनस 6.223 इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एक्स. हे तुम्हाला सोडवायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, बॉडबॉसचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, ब्रॅकेट अगोदर सोडवा. ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर 5.007 मायनस 6.223. इथे काय आहे, स्मॉलर नंबर मधून बिगर नंबर तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायला सांगितले. अशा वेळेला तुम्ही काय करता बरं, तर बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करता आणि आलेलं जे आन्सर आहे त्याला बिगर नंबरचं साईन देता. यस, म्हणून आपली इथे बिगर नंबर कोणती आहे तर 6.223 मायनस 5.007. करा याचं सबस्ट्रॅक्शन. 3 मधून 7 जात नाहीत, बॉरो करायचं आहे. कुठून, इथून करायचं आहे. इथे झाले 13, इथे झालेले आहेत 6, इथे राहिला 1, इथे राहिला 2, इथे राहिला 1, पॉईंट ॲज इट इज. पण आलेला आन्सर कसं असणार आहे सर आमचं तर मायनस असणार आहे. म्हणजे इन ब्रॅकेट मध्ये आन्सर काय येणार आहे आमचं तर इन ब्रॅकेट मध्ये मायनस 1.216 आणि एवढ्यावरती हुरळून जायचं नाही आणि इथे आन्सर दिसलं म्हणून मारायचं नाही. अशी चूक करू नका. का, कारण इथे आपलं बाहेरही काय आहे, मायनस आहे. येते लक्षात. आणि मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. प्लसचं साईन आपण कधी लिहित नाही. 1.216 हे झालं तुमचं बेटा करेक्ट आन्सर, म्हणून अल्टरनेटिव्ह नंबर 1 येते. सिली मिस्टेक अजिबात चालत नाही, हे लक्षात घ्या. व्हिडिओ हा तुम्हाला एकंदरीत कसा वाटला हे काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. या एक्झामसाठी माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि जर तुम्हाला आणखी काही व्हिडिओ हवा असेल तर या कमेंट बॉक्समध्ये निश्चितच सांगून ठेवा. आपण इंग्लिश माध्यमातून सुद्धा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो प्रोव्हाइड करूयात. आणि जर काही तुम्हाला अडचण जर वाटत असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि चांगल्यात चांगला अभ्यास, अजूनही 8 दिवस शिल्लक आहे, चांगला अभ्यास करा. खूप चांगला अभ्यास अजूनही तुमचा होऊ शकतो. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.